हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन। चला तर आज आपण बनवूया एक साइड डिश। तर बनवूया आपण मिरचीचा ठेचा। तर चला स्टार्ट करूया बनवायला। यासाठी मी तवा घेतला आहे, त्याला गरम केला आहे आणि थोडंसं तेल टाकलं त्याच्यावर आणि आपण आता शेंगदाणे जे आहेत थोडेसे भाजून घेऊया यावर। बघा, तर हे शेंगदाणे आपण मस्तपैकी आपण भाजून घेऊया। हे झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूया। या ज्या मिरच्या आहेत ह्या थोड्याशा कमी तिखट आहेत, याही आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया थोड्याशा तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकूया थोडेसे लसूण पण मस्तपैकी आपण फ्राय करणार आहोत। हे बघा या प्रकारे। तर हे लसूण झालेलं आहे, तर मी लसूण काढून घेते आहे आणि मिरच्या अजून बाकी आहेत फ्राय व्हायच्या। हे बघा, हे मस्तपैकी झालेलं आहे। आता तेही काढून घेऊया आणि टाकूया त्या तव्यावर जिरं थोडंसं आणि जिरंही थोडंसं भाजून घेऊया। तर हे जिरंही भाजून झालेलं आहे, तेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग यावर टाकूया थोडंसं मीठ। तर हे मिश्रण जे आहे मिरच्या ह्या सगळं थंड होऊ द्या। थंड झालं की आपण हे खलबत्ता घेऊया आणि त्या खलबत्त्यामध्ये पहिले तर मी मिरची टाकत आहे आणि त्याला मस्तपैकी कुटून घेत आहे। तर हे बघा, ह्या मिरच्या थोड्याशा रफली कुटून झालेल्या आहेत। तर आपण जे बाकीचं मिश्रण आहे, जसं आपण बोलतो शेंगदाणे, मीठ आणि जे लसूण आहे त्यालाही मस्तपैकी ठेचून घेऊया। हे बघा, हे झालेलं आहे थोडंसं, परत थोडंसं आपण ठेचून घेऊया। तर हे अजून बघा या प्रकारे अजून थोडंसं ठेचायचं बाकी आहे, तर आपण ते ठेचून घेऊया परत एकदा। बघा, तर हे परत थोडंसं मी ठेचून घेते। रफलीच ठेचायचं आहे, एकदम असं कोर्सली ग्राइंड नाही करायचं। एकदम त्याचं आपण चटणी बनवतो असं काही करायचं नाही आहे, कोर्सली एकदम ठेचून घ्यायचं। हे बघा, हे थोडीशी मेहनत लागते पण होऊन जाते। हे बघा, तर हे आपला ठेचा तयार आहे एकदम मस्तपैकी। भाकरीसोबत खावा झणझणीत असा मिरचीचा ठेचा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायचं बिलकुल विसरू नका। तर या प्रकारे हा एक साईड डिश आपली तयार झाली आहे, झणझणीत असा मिरचीचा ठेचा। बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल हा ठेचा। तर या प्रकारे आपले तयार आहे। धन्यवाद।